भाई बहनों, आज की रोटी हर सदस्य व्यक्ति के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 10 नोव्हेंबर 2025 सोमवार। बागेर जाणे आणि आत येणे। आतापासून आणि सदैव परमेश्वर तुझ्या बागेर जाण्या व आत येण्याचे रक्षण करील। स्तोत्र 121 अध्याय 8 वचन। आपले संपूर्ण जीवन हे बागेर जाणे आणि आत येणे यांच्याने भरलेले आहे। सकाळी आपण कामासाठी बागेत पडतो आणि संध्याकाळी परत घरी येतो। कधी मित्र नातेवाईकांची संभारंभाना जातो आणि पुन्हा परतो। आपण सहकारी प्रवास करतो आणि पुन्हा घरी परतो। होय, आयुष्यभर आपण बागेत जातो आणि आत येतो। या आधुनिक काळात जेव्हा रस्ते अपघात वाढले आहेत तेव्हा अनेकदा आपण विचार करतो, जो घराबाहेर जातो तो परत सुरक्षित येईल काय? रस्त्यावर तुटलेली वाहन पाहून मनात चिंता येते। अलीकडेच अहमदाबादकडून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडियाची विमानाचा काही मिनिटांचा अपघात झाला। ते निवासी भागावर घुसलेले एका प्रवाशाव्यतिरिक्त सर्वजण प्रवासी, कर्मचारी आणि वैमानिक मृत्युमुखी पडले। घराबाहेर पडताना त्यांनी कल्पनाही केली नसेल की हीच त्यांची शेवटची यात्रा ठरेल। परंतु आपण परमेश्वराची रक्षणासाठी प्रामाणिकपणे प्रार्थना केली तर तो हे मौल्यवान वचन देतो। आतापासून आणि सदैव परमेश्वर तुझ्या बागेर जाण्या व आत येण्याचे रक्षण करील। तो फक्त रक्षणच करत नाही तर आपल्याला आशीर्वादही देतो। जेव्हा तू आत येशील तेव्हा तू आशीर्वादित होशील आणि जेव्हा तू बागेर जाशील तेव्हाही तू आशीर्वादित होशील। व्यवस्थाविवरण 28 अध्याय 4 वचन। तुझ्या सर्व मार्गामध्ये त्यांची ओळख ठेव आणि तो तुझे मार्ग सरळ करील। नीतिसूत्र 3 अध्याय 4 वचन। तू कुठेही जात असल्यास प्रत्येक प्रवास प्रतिज्ञेने सुरू कर। निघण्यापूर्वी आपला मार्ग परमेश्वराच्या हाती सोपव, मग तो आपल्या देवदूतांना तुझ्या सर्व मार्गामध्ये तुझे रक्षण करण्याची आज्ञा देईल। त्यांची उपस्थिती तुझ्या सोबत राहील। परमेश्वराने दाविदाच्या बागेर जाण्या आणि आत येण्याला आशीर्वाद दिला। त्यामुळे फिलिस्तीचे राजा अकीशही म्हणाला, परमेश्वराचे जीवाची शपथ, तू प्रामाणिक आहेस आणि माझ्यासोबत सैन्यात तुझे बागेर जाणे व आत येणे मला चांगले वाटले। 1 सामुएल 29 अध्याय 4 वचन। जेव्हा परमेश्वर तुझ्या सोबत असतो तुझे बागेर जाणे आणि आत येणे नक्कीच आशीर्वादित होते। तू कुठेही जा, देवाची उपस्थिती तुझ्या पुढे राहील। सेनाधीश परमेश्वर स्वतः तुझ्या पुढे चालेल आणि असंख्य देवदूत तुझ्या भोवती असतील। तू जे काम सुरू करशील ते यशस्वी होईल आणि परमेश्वराचे नाव त्या प्रत्येक ठिकाणी गौरवले जाईल। प्रिय देवाची लेकरा, परमेश्वर नक्कीच तुझे बागेर जाणे आणि आत येणे सदैव आशीर्वादित करील। आणखी ध्यान करण्यासाठी वचन। तुझ्याद्वारे मी सैन्यावर दाव घेऊ शकतो। माझी देवदारे मी भिंत ओलांडू शकतो। स्तोत्र 18 अध्याय 29 वचन। दैनिक बायबल वचन। सकाळी यिर्मया 48 अध्याय 49 अध्याय। सायंकाळी इब्री 7 अध्याय। धन्यवाद।